नमस्कार, मी डॉक्टर शीतल सचिन सोळंके, माऊली हॉस्पिटल कांचनवाडी. आज मी तुम्हाला डोळ्यांच्या ॲलर्जी बद्दल विशेष माहिती सांगणार आहे. डोळ्यांची ॲलर्जी म्हणजे ॲलर्जिक कंजंक्टिव्हायटिस. माझ्याकडे असे बरेच पेशंट येतात, ज्यांना डोळे सारखे खाजतात, लाल होतात, पाणी येते आणि बरीच लहान मुलं देखील येतात. त्यांचे देखील डोळे नेहमीसाठी लाल असतात, पापण्या सुजलेल्या असतात आणि डोळे त्यांचे सतत लाल होत असतात. बरं, सतत लाल होणारे डोळे हे सहसा इन्फेक्शनमुळे सतत नेहमी नेहमी डोळे लाल होत नसतात. तर त्याला काहीतरी ॲलर्जी कॉज असतो आणि ते पेशंटला देखील हे माहिती असतं, की आपल्याला बाबा विशिष्ट एखाद्या सीझन मध्येच ॲलर्जी होते. जसं की काही जणांना फेब्रुवारी, मार्च, एप्रिलमध्ये डोळ्यांना वारंवार पाणी येणे, खाज येणे, सूज येणे असे त्रास होतो. काही जणांना ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यामध्ये अशाच प्रकारचे लक्षणं दिसून येतात. तर या अशा प्रकारच्या ॲलर्जीला सीझनल ॲलर्जिक कंजंक्टिव्हायटिस असे म्हणतात. ॲलर्जी ही आणखी एका प्रकारची असते. तिला पेरिनियल ॲलर्जिक कंजंक्टिव्हायटिस म्हणतात. त्यामध्ये एका विशिष्ट सीझन नाही, तर संपूर्ण वर्षभर अशा पेशंट्सना ॲलर्जीचा त्रास असतो. बरं, डोळ्यांच्या ॲलर्जी सोबत काही जणांना शिंका देखील वारंवार येतात. 10 ते 15 शिंका सटासट येत असतात. अंगावर खाज देखील येत असते. तसेच त्यांच्या घशामध्ये पण त्यांना राहून राहून खवखव होत असते. तर हे सगळे प्रकार जे आहेत ते त्यांच्या लक्षात येते, की आपल्याला काहीतरी गोष्टी सहन होत नाहीयेत आणि त्याच्यामुळे आपल्याला त्रास होत आहे. तर हे या सगळ्या गोष्टींना एक सिम्प्टम कॉम्प्लेक्स असतं. तर हे कशामुळे होतं हे आपल्याला आता कारणं जाणून घेऊया. ॲलर्जी हा विशिष्ट प्रकारे आपल्या शरीराने जी प्रोटेक्शन मेकॅनिझम आहे त्यांनी दिलेला रिस्पॉन्स असतो. तर काही जणांमध्ये आपल्या शरीरामध्ये ॲलर्जी जेव्हा प्रोड्यूस होते तेव्हा त्याच्या अगेन्स्ट जे हिस्टामिन येतं ते जास्त प्रमाणात शरीरामध्ये रिलीज होतं रक्तामध्ये. त्यामुळे त्या पेशंटला अधिक प्रमाणात त्रास व्हायला लागतो. तर आपण या ॲलर्जीची आता कारणे बघून घेऊया. सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे घरामधली असलेली धूळ आणि बाहेरची असलेली धूळ. दुसरं कारण म्हणजे धुके धुके, धूर. चुलीवर जे लोक स्वयंपाक करतात त्यांना चुलीचा धूर देखील सहन होत नाही. सध्याच्या वातावरणामध्ये पोल्युशन म्हणजे प्रदूषण इतक्या प्रमाणात वाढलेलं आहे की लोकांना त्यामुळे त्रास होतो. आणखी महत्वाचं कारण म्हणजे घरामध्ये असणारे पाळीव प्राणी. पाळीव प्राण्यांचे छोटे छोटे जे केस असतात ते आपल्या डोळ्यांना दिसत नाही, पण त्या केसांची देखील बऱ्याच जणांना ॲलर्जी असते. तसेच वातावरणामध्ये असणारे परागकण. परागकण हे सर्टन सीझन मध्ये जास्त प्रमाणात वातावरणात असतात. त्यामुळे काही जणांना एका विशिष्ट ऋतूमध्ये परागकणांमुळे होणारी ॲलर्जी होत असते. तसेच काही जणांना ही ॲलर्जी कॉस्मेटिक जे डोळ्यांसाठी ते वापरतात त्यांची देखील असते. त्यामुळे काही जणांना डोळ्यांमध्ये जे ते वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आय ड्रॉप्स टाकतात त्या ड्रॉप्स मधल्या प्रिझर्वेटिव्हची ॲलर्जी असते. काही जणांना ते वेगवेगळ्या प्रकारचे कॉस्मेटिक लेन्सेस कोणी वापरत असतात, कॉन्टॅक्ट लेन्सेस, तर त्यांना जे आपण साफ करण्यासाठी सोल्युशन वापरतो त्यामध्ये असणाऱ्या प्रिझर्वेटिव्हची ॲलर्जी असू शकते. तर अशी ही डोळ्यांची ॲलर्जी आपल्याला वेगवेगळ्या कारणांमुळे होत असते. तर आता आपण हे कारण आपण माहिती झालेली आहेत, पण आपण ही सगळी कारणं प्रत्येक कारण अगदी 100% अव्हॉइड करू शकत नाही. म्हणजेच ॲलर्जीला रामबाण असा उपाय आहे का असं तुम्ही विचारला तर नक्कीच नाही. पण तुम्ही हे ॲलर्जीचे सिम्प्टम्स आणि सिव्हिरिटी कमी देखील करू शकता. तर आता ते सिम्प्टम्स कसे कमी करायचे त्याच्या उपाययोजना आपण बघूया. सगळ्यात आधी आपल्याला डस्ट अव्हॉइड करावी लागेल. जे लोक बाहेर जातात टू व्हीलरवर त्यांनी हेल्मेट घालायला पाहिजे. तसेच आपण गॉगल वापरायला पाहिजे. शक्य असेल तर टोपी, रुमाल या सगळ्या गोष्टींचा आपण वापर करायला पाहिजे. खूप जास्त वारं ज्यावेळेस चालतं त्यावेळेस आपण बाहेर जाणं टाळायला पाहिजे. तसेच आपल्याला धूर आणि धुके जर सहन नसेल होत तर ते देखील अव्हॉइड करायला पाहिजे. काही जणांना विशिष्ट प्रकारच्या अगरबत्तीचा आवाज नाही सहन होत तर तो देखील अव्हॉइड करता येऊ शकतो. काही जणांना गुड नाईट म्हणजे मॉस्किटो रिपेलंट म्हणजे जे आपण मच्छर येऊ नये म्हणून जे कछवा छाप वगैरे लावतो त्याचा धूर देखील सहन होत नाही. तर तो ज्या ठिकाणी असेल तिथे जाणे टाळायला हवं. तिसरं महत्वाचं कारण मी तुम्हाला जे सांगितलं ते परागकण आहे. आता परागकण तर आपण अव्हॉइड करू शकत नाही, पण आपण ज्या वेळेस वातावरणामध्ये सगळ्यात जास्त परागकणांची शक्यता असते ती वेळ आपण टाळू शकतो. जसं की खूप
सकाळीच्या वेळा तसेच संध्याकाळच्या वेळा बाहेर जाण्याचे आपण टाळू शकतो. आणखी सगळ्यात महत्वाचा उपाय म्हणजे जेव्हा आपण बाहेरून घरामध्ये येतो तेव्हा आपण आपले हात स्वच्छ धुवायला पाहिजे. हात स्वच्छ धुणं खूप महत्वाचं आहे, कारण हातावरची सगळी धूळ त्यामुळे निघून जाते. आणि वारंवार ज्यावेळेस आपण डोळ्यांना हात लावतो तेव्हा स्वच्छ हात जर डोळ्यांना लागला तर त्याची अलर्जी आपल्याला होणार नाही. त्यानंतरचं महत्वाचं कारण मी तुम्हाला जे सांगितलं आहे ते आहे की पाळीव प्राणी. पाळीव प्राण्यांची जी माईट आपण जे सारखं त्यांना अंगावर घेतो त्यावेळेस त्यांना जे स्पर्श करतो त्यावेळी त्यांचे जे केस आपल्या हातांना लागतात ते जर आपल्याला टाळायचे असतील तर पुन्हा पुन्हा आपल्याला हँडवॉश करणं गरजेचं आहे. वारंवार हात साफ करणे आणि पाळीव प्राण्यांचे जे आहे त्यांच्यासाठी एक विशिष्ट खोली करणे, जेणेकरून ते घरामध्ये त्यांचा सगळीकडे हे वावर होणार नाही. तसेच आपल्या घरामध्ये जे सोफे आहेत त्यांना रेग्युलरली व्हॅक्युम क्लिनिंग करणं गरजेचं आहे. कार्पेट जर तुम्ही वापरत असाल तर कार्पेट देखील तुम्ही वारंवार धुवायला टाकायला पाहिजे. बऱ्याचदा कार्पेट धुवायला जात नाही तर त्यांची व्हॅक्युम क्लिनिंग तुम्ही करून घेऊ शकता. आता सध्या उन्हाळा चालू आहे तर लोक कूलर आणि एसीचा वापर करताना दिसतात, पण बरेच जण एसीची सर्व्हिसिंग न करता एसी तसाच सुरू करतात. तर माझी तुम्हाला एक प्रामुख्याने सूचना आहे की नवीन तुम्ही ज्यावेळेस उन्हाळ्यात एसी चालू करता, कूलर चालू करता, तेव्हा तुम्ही त्याची सर्व्हिसिंग करून घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे काय होईल, त्यामध्ये जे डस्ट साचलेली आहे ती आपोआपच निघून जाईल आणि त्या डस्टला तुम्हाला त्या सामना करावा लागणार नाही. आता आपण आणखी पुढचं बघूया. काही जणांना कॉस्मेटिक्सची तुम्हाला मी सांगितलेलं आहे की अलर्जी होऊ शकते. तर एक विशिष्ट प्रकारच्या कॉस्मेटिक्समुळे आपल्याला अलर्जी होत असेल तर ते आय कॉस्मेटिक्स आपण अवॉइड करायला पाहिजे. एक्सपायर झालेले कॉस्मेटिक्स आपण वापरायला नाही पाहिजे. विशेष म्हणजे काही जण डोळ्यांना काजळ लावून रात्रभर झोपी जातात. तसं नाही करायला पाहिजे. तुम्ही डोळ्यांना जर कोणता मेकअप केला असेल तर तुम्ही धुवून नंतरच झोपायला पाहिजे. आता पुढचं पाहूया आपण. यामध्ये मी तुम्हाला एक सांगितलं होतं की काही जणांना विशिष्ट प्रकारच्या ड्रॉप्स मधल्या प्रिझर्वेटिव्हची अलर्जी असते. तर आपल्याला जी आय ड्रॉप सूट नाही होत तर ते डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण बदलून घेऊ शकतो. काही जणांना कॉन्टॅक्ट लेन्स जे वापरत असतात त्यांची अलर्जी असते, जसे की कॉन्टॅक्ट लेन्स साफ करण्यासाठी जे सोल्युशन वापरतो त्याच्यामधले जे प्रिझर्वेटिव्ह असतात त्याची अलर्जी असू शकते. तर ते आपल्याला त्या ब्रँडचं बदलून दुसऱ्या ब्रँडचं कॉन्टॅक्ट लेन्स सोल्युशन आपल्याला वापरायला हवं, किंवा आपल्याला काही दिवसांसाठी कॉन्टॅक्ट लेन्स वापरणं बंद करायला हवं. तर ह्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला जर माहिती हवी असेल तर तुम्हाला जवळच्या नेत्ररोग तज्ञाकडे जाऊन त्याबद्दल तुम्ही माहिती घेऊ शकता. आता घरगुती तुम्ही म्हणसाल मला काय उपाय डॉक्टर करता येतील, तर घरगुती उपाय मी तुम्हाला सांगते. एक तर तुम्हाला सगळ्यात आधी सांगितलेलं आहे मी की तुम्हाला डस्ट अवॉइड करायची आहे. जर इन केस डस्ट आपल्या डोळ्यात गेली असेलच तर घरी आल्यावर तुम्ही स्वच्छ पिण्याच्या पाण्याने डोळे साफ करा. डोळे साफ करण्यासाठी तुम्ही टॅप वॉटर म्हणजे नळाच्या पाण्याचा वापर करू नका. दुसरं म्हणजे तुम्ही कोल्ड कंप्रेस करू शकता. कोल्ड कंप्रेस म्हणजे आपला जो बर्फ असतो, बर्फ घ्यायचा रुमालामध्ये आणि त्याने डोळ्यावर थंडपणे थोडा वेळ ठेवू शकता. ज्यांना बर्फ खूप गार वाटत असेल त्यांनी थंड पाणी घ्यायचं, त्यामध्ये रुमाल ठेवायचा, त्या रुमालातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि तो रुमाल तुम्ही डोळ्यांवर ठेवू शकता. हा, काकडी देखील तुम्ही त्याचे स्लाइस करून काकडी देखील डोळ्यांवर ठेवू शकतो. यामुळे डोळ्याचा दाह कमी होतो, कचकच कमी होते, लाली कमी होते आणि आपल्याला घरगुती या उपायामुळे बरं वाटतं. जर तुम्हाला आणखी त्रास होतच असेल तर तुम्ही तुमच्या नेत्रतज्ञाचा सल्ला घेऊन अँटी अलर्जिक आय ड्रॉप्स वापरू शकता. सोबत तुम्हाला अँटी अलर्जिक आय ड्रॉप्सने काय होतं, सुदिंग इफेक्ट येतो आणि लुब्रिकेटिंग आय ड्रॉप्स असतात, ती पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही घेऊ शकता. काही जणांना अलर्जी इतक्या जास्त प्रमाणात असते की त्यांना पुढच्या प्रकारचे औषध उपचार लागत असतात. त्यासाठी तुम्हाला नेत्रतज्ञाचा सल्ला घेणे आवश्यक आहे. त्यामध्ये आम्ही माइल्ड कॉर्टिकोस्टेरॉइड आय ड्रॉप्सचा वापर करतो. त्यामध्ये 90% अलर्जी कॉर्टिकोस्टेरॉइडच्या ड्रॉप्समुळे कमी होते. पण ही जी स्टेरॉइड आय ड्रॉप्स आहेत ती फक्त आणि फक्त नेत्रतज्ञाच्या सल्ल्यानेच तुम्ही वापरू शकता. तुम्ही स्वतःहून ती ऑन द काउंटर घेऊ नयेत, कारण त्या जेवढे साईड इफेक्ट्स आहेत ते जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे ते नेहमीसाठी स्टेरॉइड आय ड्रॉप आपल्याला वापरता येत नाहीत, कारण त्यामुळे डोळ्यांना मोतीबिंदू आणि काचबिंदू होण्याचा देखील धोका असतो. म्हणून अलर्जीच्या पेशंट्सनी रेग्युलरली डोळ्यांच्या दवाखान्यामध्ये जाणं गरजेचं आहे. नेत्ररोग तज्ञाचा सल्ला घेणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्हाला खूप जास्त डोळ्यांना पाणी येतंय, लाल्य होतंय, त्यावेळेस तुम्ही नेत्रतज्ञाच्या सल्ल्यानुसार डोळ्यांमध्ये ड्रॉप टाका. आशा करते की ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल. अलर्जिक कंजंक्टिव्हायटिसशी सामना करण्यासाठी तुम्हाला स्वतःची काळजी घेणं खूपच गरजेचं आहे. धन्यवाद.